सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर संजय राऊतांनी यावरून नाराजी दर्शवली आहे। मूळ मागणीचं काय झालं हे देशाला सांगा असंही राऊत म्हणालेत। तर वांगचुक यांच्या मागणीसाठी आता लाखो लोक रस्त्यावरती उतरलेत आणि आता हे आंदोलन थांबणार नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरती जोरदार टीकाही केली आहे। आम्हाला चर्चा करायची होती पण सरकारनं पळ काढला। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचं नेमकं काय झालं असा सवाल त्यांनी केलेला आहे। शिवाय विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती बावनकुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे, तीही पाहूयात। धर्मेंद्र प्रधान यांना का वाचवलं जात आहे आणि धर्मेंद्र प्रधान जर वाचवले जाणार असतील तर सोनम वांगचुक यांचं 26 दिवसाचं उपोषण काय कामाचं। आणि त्याच सोनम वांगचुक यांच्या त्या मागणीसाठी लाखो लोक देशभरात रस्त्यावर उतरले, जंतर मंतरपर्यंत पोहोचले। एक मुलगी शहीद झाली, एका मुलीचा मृत्यू झाला काल हिंसाचारात पोलिसांनी अमित शहांच्या पोलिसांनी त्यांच्या आदेशाने अत्याचार केले, डोके फोडली, हाडं तुटली। या सगळ्याचा विचार आता सोनम वांगचुक यांना करावा लागेल। विद्यार्थ्यांना पुन्हा मनस्ताप होणार नाही। या देशातला विद्यार्थी सर्वोपरी आहे, या देशातला युथ सर्वोपरी आहे। या देशाच्या युवकांची मानसिकता खच्चीकरण होऊ नये पेपरफुटीसारख्या प्रकरणामध्ये ही बाब केंद्र सरकारने खूप त्या ठिकाणी सिरियस घेतली आहे। माननीय प्रधानमंत्री मोदयांनी कालच्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की आम्हाला सर्वोपरी आहे, विद्यार्थी सर्वोपरी आहे। त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच केंद्र सरकार उत्तम यातला मार्ग काढेल आणि विद्यार्थ्यांना यानंतर या देशामध्ये आंदोलन करायची गरज पडणार नाही, असं काहीतरी आमचे पंतप्रधान आणि सरकार करेल।